4 दिवसापासून आपण रामकथा श्रवण करत आहात. ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण या ठिकाणी रामकथा श्रवण केली त्या महाराजांचे सत्ता कमिटीच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने आभार मानणं गरजेचं आहे. ते आभार या ठिकाणी हरिभक्ती बारायण विनोदाचार्य कोटी सम्राट वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष अविनाशजी महाराज डांगारे हे महाराजांचे आभार मानतील सर्वांचं. झाले रामराज्य काय होण्या माशी, धर्मी घरी पिके गाय वळ्या म्हशी. प्रतिवर्षी सालावतप्रमाणे भगवान परमात्म्याच्या कृपेने, सर्व संत वृंदाच्या आशीर्वादाने, आपणा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गणपती बाप्पा व परमेश परमात्म्याच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने श्री संत बाजीराव स्वामी महाराज अर्थात संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व रामप्रभूच्या जन्मोत्सवाच्या अर्थात भगवंताच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या या पांडुरंगाच्या दरबारामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे ही वर्षी मोठ्या आनंदाने, उत्साहाने हा 7 दिवसाचा सप्ताह मोठ्या आनंदात पार पडत आहे. यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्रनाम, काकडा तथा तुळशीरामायण कथा आणि सायंकाळी हरिकीर्तनाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. अर्थात 1 दिवस अजून बाकी आहे आणि अशा या रामनवमीच्या सप्ताहामध्ये 7 दिवसांची कथा ज्यांनी केली आता ते रामायणाचार्य हा, ज्यांचा रामायण हा आवडता विषय आहे आणि ज्या ठिकाणी रामकथा तिथे कोण हजर राहतात आपण ऐकलं, हे ज्यांच्या मुखातून ऐकलं की मारुतीरायाचा आवडता विषय म्हणजे रामकथा आहे आणि मारुतीरायाचा आवडता विषय रामकथा. पण आपल्याला रामकथा सांगणारेच मारुती महाराज भेटले आणि हे महाराज त्या दिवशी मी विनोदाने सांगितलं आणि मी तसं ऐकलं. कारण तुमची रामकथा अगदी जवळजवळ सर्वांच्या पर्यंत पोहोचली. अर्थात ज्यांना तुमचं नाव माहिती नाही किंवा जे तुम्हाला ओळखीत नाही अशांनी तुमच्या नावाची ओळख आम्हाला करून दिली. त्या दिवशी मी कीर्तनामध्ये समारोप करताना सांगितलं, तुमच्या रामायणाचं वर्णन असं केलं, मन भरून वर्णन केलं आणि सहज त्या व्यक्तीला विचारण्यात आलं, ज्यांनी रामायण इतकं छान केलं, इतकं रामायण चांगलं सांगतात, अगदी गोड सांगतात, असे रामायणाचार्य कोण? म्हणजे महाराज ते नाही का झिपरे महाराज. म्हणजे त्याला आडनाव सुद्धा तुमचं माहिती नाही आणि त्याला ते सविस्तर सांगता आलं नाही, पण मात्र तुमचं रामायणाचं वर्णन त्याला पुरेपूर करता आलं. असे आपले रामायणाचार्य मारुती महाराज झिरपे अनेक वर्षापासून त्यांचं आपल्या गावावर प्रेम आहे आणि आपण ज्यावेळेस त्यांना आमंत्रित करू त्यावेळेस आपल्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ती येतात, हजर राहतात आणि आपल्याला ज्ञानामृत पाहतात. यावर्षी त्यांनी आपल्याला रामरस पाजला. त्याकरता आपल्या सर्व ग्रामस्थांनी मी त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही रामायण जसं ऐकलं, तुम्हाला जसं पटलं, जसं रुचलं, जसं पचलं, तशाच अगदी आनंदामध्ये तुम्ही त्यांच्या टाळ्याचं स्वागत करा असं मला वाटतं. धन्यवाद. त्याचप्रमाणे 7 दिवसाचं रामायण कथा, 8 दिवस झाले 7 आणि ज्यांनी याला दिले पुरेपूर साथ. तबला वादक नावच काय आहे? कृष्णा महाराज ठोंबरे हे यांनी अगदी तबला वाजवून अगदी पुरेपूर साथ दिली आणि आपला हा आनंद प्राप्त करण्याकरता सहकार्य केलं. त्यांच्याकरता सुद्धा काय करायचं? धन्यवाद. ज्या कृष्णाने गीता सांगितली त्या गीतेचा पहिला सुरुवातीचा श्लोक ज्यांच्या नावाने आहे, संजय वाच, असे शुद्ध वादक मला बोलूनही दिलं होतं. तुम्ही लगेच टाळायला सुरुवात केली. वा महाराज, मला वाजवलं का? नाही, मला नका, मी तुमचाच आहे, गावचा आहे. आपले गायनाचार्य संजय महाराज जानराव यांच्याकरता परत पहिल्यापासून सुदृढ टाळा वाजवा.
यांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला तर वाटतं पहा, प्रतिवर्षी रामायण मोठ्या थाटात होतं, आनंदात होतं. संतांची पुण्यतिथी, भगवंताची जयंती आणि मंदिराचा वर्धापन असा त्रिवेणी संगम आहे. आणि यामध्ये एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळवला तरी बहुतेकांचं सहकार्य असतं. आणि दुधगावमध्ये कार्यक्रम म्हणलं, श्रवण म्हणलं की कोणाची वाट पाहावा लागत. मला तुम्ही कथेचा आनंद पाहिला. श्रवण म्हणजे भक्ती नंबर 1, नविदा भक्तीपैकी आहे. श्रवण भक्ती नंबर 1 आहे. 1 नंबरची भक्ती म्हणजे श्रवण आहे. आणि ती श्रवण भक्ती नंबर 1 म्हणजे आपले गावकरी आहे. म्हणून आपण सर्वांनी आनंद लुटला. आपण हजर आला म्हणून आपण सर्वांनी आपल्या करता टाळ्या वाजवा, काय करता. आणि ज्या तात्यांनी डायरेक्ट नाही इनडायरेक्ट, तनाने मनाने धनाने सहकार्य केलं आणि अजून काही त्यांचं बाकी राहिलं असेल, अशा करता सुद्धा एकदा काय करा. धन्यवाद. आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. भगवंता पांडुरंगा, आमच्याकडून दरवर्षी अशा प्रकारची सेवा करून घ्या आणि आम्हाला हा भक्तिरस असाच मिळू द्या, अशी आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. आणि थांबतो. मला वाटतं या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं आहे, पण कार्यक्रम नावाचा नाही, आपल्या गावाचा आहे. कोणाचा आहे? आपल्या गावाचा आहे. नावाचा म्हणजे नावापुरता आपला परमार्थ नाही. फक्त कोणी आपल्याला नाव ठेवलं नाही पाहिजे. आपल्या कार्यक्रमाचं काय घेतलं पाहिजे? नाव घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण कार्यक्रम करावा, भगवंतानी करून घ्यावा. ही ईश्वरचरणी प्रार्थना. यामध्ये अनेक जण आहे बा, पंक्ती घेणारे आहे, त्यानंतर सेवा करणारे आहे, संध्याकाळच्या कीर्तनाची सेवा करणारी आहे, असे अनेक जण आहे. सर्वांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे, परंतु वेळेअभावी आपण नाव घेणं शक्य होणार नाही. आणि नाव जरी सुटलं तरी मला कोणी नाव ठेवणार नाही, ठेवणार. आणि ठेवलं तर हाय तुम्ही म्हणाले सगळं. एवढं मी या ठिकाणी सर्व महाराजांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. रामकृष्ण. या ठिकाणी महाराजांनी सत्ता कमिटीच्या वतीने महाराजांचे आभार मानलेले. आता महाराजांचं पूजन राहिलेलं आहे महत्वाचं. या ठिकाणी महाराजांचं पूजन या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय सुभाष काका तांबे यांचे चिरंजीव या ठिकाणी आपल्या सत्ता कमिटीला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित झाले. ते या ठिकाणी ईश्वर भाऊ सुभाष पाटील तांबे हे महाराजांचं पूजन करतील. या ठिकाणी गावच्या वतीने, आपल्या सत्ता कमिटीच्या वतीने, सर्व भाविकांच्या वतीने महाराजांचं पूजन करणं गरजेचं आहे. या ठिकाणी महाराजांचं पूजन, ग्रंथाचं पूजन विनायक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, सत्ता कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, हरिभक्ती पारायण आदरणीय वसंत काका डमाळे यांना अशी विनंती सत्ता कमिटीच्या वतीने की त्यांनी व्यासपीठावर जाऊन ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन करावं. ज्यांनी गेली 7 दिवस या ठिकाणी गेली 7 दिवस या कथेला, संगीताला साथ दिलेले ते गायनाचार्य, अर्गनवादक, बुलबुलवादक, हरिभक्ती पारायण संजय महाराज जानराव यांचंही पूजन या ठिकाणी सत्ता कमिटीच्या वतीने धोंदलगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच हरिभक्ती पारायण आदरणीय मदन नाना ढंगारे यांना अशी विनंती की त्यांनी व्यासपीठावर येऊन हरिभक्ती पारायण, गायनाचार्य, अर्गनवादक, बुलबुलवादक संजय महाराज जानराव यांचं पूजन करावं अशी त्यांना विनंती सत्ता कमिटीच्या वतीने. या ठिकाणी गेली 7 दिवस या कथेला तबल्याची साथ दिलेले ते हरिभक्ती पारायण कृष्ण महाराज ठोंबरे यांचंही सत्ता कमिटीच्या वतीने पूजन करण्यात येत आहे. सत्ता कमिटीच्या वतीने सत्ता कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, धोंडलगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य
आदरणीय हरिभक्ती पारायण दत्तोअण्णा आवारे यांना अशी विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन हरिभक्ती पारायण तबला वादक कृष्ण महाराज ठोंबरे यांचं पूजन करावं. या ठिकाणी आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी गोरगरीब जनतेचे लाडके नेते संभाजीनगर जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय सुभाष काका तांबे यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्ती पारायण किशोर भाऊ तांबे हे या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांचे पूजन या ठिकाणी सत्कार सप्ताह कमिटीच्या वतीने करणं गरजेचं आहे. त्यांचा सत्कार पूजन या ठिकाणी धोंडलगाव ग्रामपंचायतचे सरपंच माजी सरपंच आदरणीय कैलास भाऊ शामराव पाटील आवारे यांना अशी विनंती की त्यांनी त्यांचा सत्कार पूजन करावं. या ठिकाणी गोरगरीब जनतेचे लाडके नेते संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय सुभाष काका तांबे यांचे चिरंजीव ईश्वर भाऊ तांबे हे या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांचं पूजन सप्ताह कमिटीच्या वतीने धोंडलगाव ग्रामपंचायत यांना अशी विनंती की त्यांनी त्यांचं पूजन करावं. या ठिकाणी कार्यक्रमाचं समारोचन या ठिकाणी आजच्या कथेचे सांगता झालेले आहे. सर्वांनी कृपया करून फराळ करून जायचंय. कोणीही फराळ केल्याशिवाय जाऊ नये. आणि फराळ करण्याच्या अगोदर सर्वांना विनंती, पहिली महिला मंडळींनी